हे बघा, आज पण जेवण नाही बनवलं या राधानं. मी तर या राधिकामुळे नुसती परेशान झाले. हिला तर थोडीशी बी लाज वाटत नाही. 1 हप्ता झालाय आथुरणामध्ये तशीच पडून आहे रूम मध्ये. घरातलं कोणतंच काम करणार झाली. हिची तर मी आज चांगलीच काढते. किती दिवसापासून माझी तब्येत खराब आहे, पण या घरामध्ये कोणालाच दिसत नाहीये. आणि माझ्या नवऱ्याला काही वाटत नाही. आई, त्यांना तर वाटते की मी नेहमी कामच करावं. 1 हप्ता झालाय माझी ताप कमीच होईना झाली. मला उठता बी येईना झाले, पण मला कोणी विचारणं पण झाले. माझी तब्येत खराब आहे, उठायची पण ताकद नाहीये. काय करू मी? राधिका, काय झालंय तुला? 1 हप्ता झालाय तुला त्या आतुरणावर पडूनच हस. असं काय झालंय तुला? आजही काय जेवण बनवती की नाही? लाज वाटत नाही तुला? 1 हप्त्यापासून तुझी सासू स्वयंपाक करायली. किती बेशरम आहे ही. लाज कशी वाटना झाली हिला? 1 हप्त्यापासून स्वयंपाक करायले मी घरामध्ये सगळ्याचा. 1 नंबरची निर्लज्जी आहे. आथुरणावर झोपूनच आहे. अगं राधिका, हे तुझं सासर घर आहे, माहेर नव, जे की पडलीस आरामामध्ये. आई, माझी तब्येत बरोबर नाही हो. मला दवाखान्यात नेऊन दाखवा. 1 हप्त्यापासून माझी तापच कमी होईना झाली. माझी खूप तब्येत खराब आहे आई. मला उभं राहता बी येईना झाले. ए राधिका, बघ माझ्या घरामध्ये अशी नौटंकी नाही चालणार. चल उभी राह. जेवण बनवतीस की नाही? नाही बाई, माझ्यात ताकदच नाही. माझे पाय चळचळ का पाहिले तर मला ताकद नाही. मी नाही उभं राहू शकत. असं काय? तर तू उभं राहणार नाही? तू आता बघच तुझी नौटंकी कशी काढते ती मी. तुझ्या बापाला कॉल करते बघ आता मी. अरे 1 हप्त्यापासून या आथुरणावर पडून आहे. मला नाही पाहिजे अशी सून. हॅलो हॅलो हॅलो. हां हॅलो बाई, नमस्कार. अरे नमस्ते गेला भाडमध्ये. पोरीला येऊन घेऊन जा तुम्ही तुमच्या. मला नाही पाहिजे अशी सून. काय झालं बाई? अरे तुम्ही काय तुमच्या पोरीला संस्कार वगैरे काय दिले की नाही? हिला इथून घेऊन जा आणि चांगले संस्कार द्या, नाही तर स्वतःच्या लेकीला स्वतःच्या जवळच ठेवा. नाहीतर मी माझ्या पोराचं दुसरं लग्न करल. माझ्या तर पोरासाठी आज पण लाईन लागलेली आहे पोरींची. घेऊन जा तुमच्या पोरीला इथून. पण बाई, काय झालंय असं? अरे 1 हप्ता झाला इथं अथर्नावर झोपून मीच करायली सगळे घरातले काम. अरे सून घरात असताना सासू काम करते काय? बाई माफी मागतो मी येतो थोड्या वेळात तिकडं. मी समजून सांगतो तिला. यानंतर तिच्याकडून अशी काही चूक होणार नाही. एकदाच माफ करा बाई तिला. कोणाचा फोन होता व? एवढं भिवून कोणाला बोलू लागले? अव काय झालं सांगा की. अगं सावित्री, राधिकाच्या सासूचा फोन होता. त्या सरळ म्हणाल्या की राधिकाला इथून घेऊन जा. मी माझ्या पोराचं दुसरं लग्न करण म्हणल्या. त्यांनी अशी धमकी दिली. सावित्री, मी चाललो माझ्या पोरीकडं. अरे असं कसं बोलायलेत माझ्या पोरीला? घेऊन जा कस काय म्हणायले तर? असं काय झालं तिथं? पण आई, असं कसं झालं? असं कसं काय म्हणायले तर घेऊन जा म्हणून? ताईच्या सासू असं कसं बाबाला बोलल्या? हॅलो, अव तुम्ही जरा लवकर घरी या की. अगं सुजाता, काय झालं? अव ते सगळं सोडा, तुम्ही या घरी लवकर. अव आताच थोड्या वेळापूर्वी राधिका ताईच्या सासूचा फोन आला होता बाबापाशी. त्यांनी खूप रागात बाबाला काही बोलल्या. तुम्ही या जरा लवकर घरी. बाबा तिकडेच गेले तर तुम्ही जा त्यांच्या सोबत. काय? अहो हो, तुम्ही जा लवकर तिकडे बाबा सोबत. बघा काय झालंय ती. बरं ठीक आहे सुजाता, मी निघतो ऑफिस मधून. बरं ऐक सुजाता, तू आईवर लक्ष दे बरं का. हो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त जा तिकडं. आई, तुम्ही असं परेशान होऊ नका. चला तिकडे सोप्यावर बसा, नाहीतर तुमची तब्येत खराब व्हायची होय. सुजाता, माझ्या पोरी सोबत काय झालं असेल ग तिथं? 1 हप्त्यापासून माझ्या पोरीला फोन लागत नाहीये. मी पण लक्ष दिलं नाही ग सुजाता. मला वाटलं की माझी पोरगी घराच्या कामामध्ये व्यस्त असेल वाटलं. मी म्हणलं माय काहून परेशान करू, म्हणून मी काही एवढं लक्ष दिलं नाही बघ तिच्यावर. माझी चूक आहे बाई सगळी. माहित नाही बाई माझ्या पोरी सोबत इथं काय झालंय ते. सुजाता, मला लई टेन्शन आले. काय झालं असेल माझ्या पोरी सोबत?
माझी पोरगी बरोबर तर असेल ना? आई, तुम्ही सगळ्यात आधी शांत व्हा बरं. तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका आई. तुम्ही जर असं करू लागलं तर ताईला कोण सांभाळल? सगळं काय बरं होईल आई. यांनी पण गेलेत ना आणि बाबा पण गेलेत. हे आणि बाबा दोघं पण सांभाळून घेतील सगळं काही. तुम्ही टेन्शन घेऊ नका आई. तुम्ही थोड्या वेळ शांत बसा. बाई, आल्या तुम्ही? मला तर हे समजत नाही, कोणतं तोंड घेऊन येता तुम्ही बार बार. आज तुम्ही मला सांगा की तुम्ही तुमच्या पोरीला कोणते संस्कार दिले? एक तर तिला बराबर बोलता येत नाही, एक तर तिला बराबर वागता येत नाही ना. ती चांगल्या घरची सून वाटते, घरातले कोणते काम करत नाही. तुम्हाला थोडी तरी लाज वाटली की नाही? अनपड गाढव पोरीचं लग्न माझ्या पोरासोबत केलं. तुम्हाला थोडी लाज वाटली नाही का? तुम्ही माझ्या पोराचं जीवन बर्बाद केलं. माझ्या पोराला एकापेक्षा एक पोरगी सुंदर पोरीची लाईन लागलेली होती. पहिल्यांदा कोणीतरी माझ्या बाबाची अशी बेइज्जती केली आणि मी काही करू पण शकत नाही, कारण हे माझ्या बहिणीचं सासर घर आहे. आम्ही पोरीकडचे ना. जर यांच्या जागेवर दुसरं कोणी असलं असतं ना तर मी त्याचं तोंडच फोडलं असतं. माझ्या बाबाची एवढी बेइज्जती? अरे थोडीशी लाज वाटू द्या, लाज. याच्यासाठीच पोरीला पैदा केलं होतं का माझं घर खराब करावं म्हणून? तिनं ना तिला जेवण बराबर बनवता येते, ना घरातलं कोणतं काम करता येते व्यवस्थित. आणि तिला मी दोन माणसाच्या मधातही बराबर बसू शकत नाही, कारण तिला बराबर बोलता बी येत नाही. अनपड गवार जाहिल आहे ती, जाहिल. पण नको नको बाळा, हे तुझ्या बहिणीचं सासर घर आहे. इथं काही रागात बोलू नको. आपल्याला शांतता घ्यावी लागल. तू शांत बस थोडस. अरे हे तर बरं आहे तुमच्या पोरीला माझ्यासारखी सासू भेटली ते. जर माझ्या जागेवर दुसरं कोणी असलं असतं ना तर तुमच्या पोरीची हालत खराब झाली असती. आता काय इथंच उभं राहायचंय का? जा तुमच्या पोरीला जाऊन भेटा रूम मध्ये. एका हप्त्यापासून पडलेली आहे बेडवर. जरा चांगलं समजून सांगा तुमच्या पोरीला. आणि जर तिला समजत नसेल तर सोबत घेऊन जा तुमच्या. महिना, 2 महिने, 4 महिने, जितक्या दिवस ठेवायचं तितक्या दिवस ठेवा जवळ. पण तिला संस्कार लावून पाठवा इकडे माझ्या इथं. हे बघा दादा, 1 वर्षाचा टाइम देते मी तुम्हाला. तुमच्या पोरीला तुम्ही सोबत घेऊन जा. तिला चांगले संस्कार द्या. तिला चांगले शिकवून नंतर माझ्या घरी पाठवा. आणि जर ती सुधारली नाही तर मग कायमची तुमच्या जवळ ठेवा. आणि हो, ध्यान ठेवा, 1 वर्षाच्या नंतर 1 मिनिट नाही लावणार माझ्या पोराचं दुसरं लग्न करण्यासाठी. माझं तुमच्या पोरी सोबत काही घेणं देणं राहणार नाही. तिच्यासाठी या घराचे सगळे दरवाजे बंद होतील. आता जा, भेटा तुमच्या पोरीला. राधिका, राधिका. बाबा, बाबा माझी काही चूक नाही. बाबा, बाबा ही माणसं नाही, तू हे जनावर होतं, जनावर. बाबा तुम्हीच बघा माझी काय हालत झाली ते. मला गेले 8 दिवसापासून ताप आहे, पण मला कोणी एक गोळी सुद्धा आणून दिली नाही. गेले 3 दिवसापासून मी काही खाल्लं पण नाही बाबा, आणि मला कोणी विचारलं पण नाही. आणि आई नुसतं कामासाठी भांडणं करायला तर एकदा पण कोणी विचारलं नाही की मी मागच्या 3 दिवसापासून काहीच खाल्लं नाही म्हणून. इथं कोणाला काही फरक नाही पडत बाबा. आणि जावई बाई? नाही बाबा, तुमची जावई, त्यांना तर काहीच फरक पडत नाही बाबा. ते तर घरातले जे म्हणतील तेच करतात. आता तर मला वाटायले त्यांना माझ्यासोबत राहायचंच नाही बाबा. कोणाला काही फरक पडत नाही बाबा. त्यांची बायको जगल मरल काही फरक पडत नाही त्यांना. बस सगळ्याला वाटतंय की मी फक्त कामच करावं, मी दिवसभर काम करावं, हेच त्यांना वाटतं. आता काय मी थोडी बिमार पडले तर सगळ्यांसाठी वाईट झाले की आईने तुम्हाला फोन करून बोलवलं. मी आता इथं नाही राहणार बाबा. जर मी इथं राहिले ना बाबा तर मी मरून जाईल. मला तुमच्या सोबत घेऊन चला बाबा. मी इथं नाही राहणार आता. हो बाई, तुझी अशी हालत माझ्यानं पण बघणं होईना झाली. मी तुला घेऊन जाईल बाई, पण तू तुझ्या माहेरात किती दिवस राहशील? 1 दिवस, 2 दिवस, 1 महिना, 6 महिने, नंतर तुला इथंच यायचंय बाई. कारण हे बाई तुझं सासर घर आहे. तुला बाई इथं ऍडजस्ट करावंच लागल. कारण बाई मी जे बघायलो ना ते ना तुझ्या घरची लय रागात होतं बाई या टायमाला. बाई मी जर तुला इथून घेऊन गेलं तर ते काही पण करू शकतात. जर बाई तुला जावयानं फारकत दिली तर बाई तुझी जिंदगी काय कामाची? बाबा, यापेक्षा तिची जिंदगी काय खराब राहू शकते? तुम्हाला दिसना झालंय का राधिकाची हालत कशी झाली ती? अरे हे माणसं नाहीत, जनावर होत, जनावर.
माझी बहीण यांच्यासोबत नाही राहणार. घेऊन चला आपल्यासोबत राधिकाला. दादू, तू नव्या जमान्यातला आहेस माय. तुला ह्या काही गोष्टी माहित नाहीत. दादू, एवढं राग करून जमणार नाही. हे राधिकाच्या जीवनाचा प्रश्न आहे. याच्यासाठी तू शांत राह. मला बघू दे काय करावं लागेल ते. राधिका बाई, मी तुमच्या दोघांमध्ये कधीच फरक नाही केला माय. जेवढं पोरग मला जवळचं आहे ना, तेवढीच जवळची आहेस मला राधिका तू. पण तुला कळत नाहीये बाई, जर मी तुला सोबत घेऊन गेलो ना आता माझ्यासोबत, तर मग लय मोठा प्रॉब्लेम होईल बाई. पण एक काम होऊ शकते बाई, मी इथं तुझ्या सासरी राहू शकतो. तू तोपर्यंत दादू सोबत जाऊन औषधं घेऊन ये. एकदा तू बरी झाली ना बाई, तर मग सगळं बरं होईल बाई, सगळं. नाही बाबा, तुम्ही चुकीचं समजताय. तुम्हाला काही कळत नाही हो बाबा. हे माणसं तुम्हाला पागल बनवत आहेत. हे मी बिमार आहे म्हणून ही माझ्यासोबत भांडणं करणं झाले. तर जेव्हा बाबा मी बराबर होते ना, माझी तब्येत एकदम व्यवस्थित होती, तेव्हा पण माझ्यासोबत सारखी भांडणं करू लागले. मी पूर्ण दिवस सगळे घरातले कामं करते, तरी पण आईला चांगलं वाटत नाही. आणि हे तुमचे जावई माझ्या चांगल्या कामाला पण चांगलं बोलत नाहीत. प्रत्येक वेळा मला गवार, अनपड, जाहील म्हणतात. मित्राच्या पुढे माझी बदनामी करतात. मला इथे राहायचं नाही बाबा. तुम्ही मला काही पण करून इथून घेऊन चला. ठीक आहे बाई, मी तुला घेऊन चलतो माझ्यासोबत. पण किती दिवस तू माहेरात राहणार बाई? वापस तर तुला इथं यायचंच आहे ना. दादू, तू राधिकाला घेऊन दवाखान्यात जा. तोपर्यंत मी इथंच आहे. मी तोपर्यंत बोलतो यांच्यासोबत. नाही गेले ना सोबत घेऊन. वाटलं होतं थोडी तरी लाज असेल म्हटलं यांना. घेऊन जातील म्हणलं माझ्या इथून या पांढऱ्या पायाचीला. पण नाही, मी हिला माझ्या पोराच्या जीवनातून काढूनच फेकणार. हे काय समजतात? या महाराणीची काय मी सेवा कराल? आले का व तुम्ही? कशी आहे माझी पोरगी? काय झालं तिला? तुम्ही काहीतरी बोला की, असं चुप का थांबल्या? अगं काय बोलू सावित्री, पोरीचा बाप आहे ना, त्याच्यासाठी मजबूर आहे बघ. मी माझ्या पोरीच्या दुःखात तिचा साथ सुद्धा देऊ शकत नाही. माझी पोरगी मला सारखी बोलत होती, बाबा बाबा मला इथून घेऊन चला. मी एवढा मजबूर होतो ना सावित्री, की मी तिला आणलं सुद्धा नाही. अशा हालतमध्ये ताईला तिथे सोडून आले हे लोक? कसे आहेत हे वडील? हे काय बाबानं बरोबर केलं नाही. ऐका हो, मी तर बाबाचं समजू शकते की त्यांना समाजाची किती काळजी आहे ती. पण तुम्हाला काय झालं? हा, तुम्ही तुमच्या बहिणीला तिथे सोडून कसे आले? तुम्ही राधिका ताईला घेऊन यायला पाहिजे होतं इथं. सुजाता, तुला काय वाटते, मी राधिकाची अशी हालत बघून लय खुश आहे काय? पण बाबानं आज त्यांच्या पुढे माझी एक नाही चालू दिली. माझं मला माहित आहे, मी राधिकाला तिथं सोडून कसं आलोय ती. असं बाबा काही करू देना झालेत का? पण मी पण ताईला अशा हालतमध्ये तिथं सोडू नाही शकत. हॅलो वहिनी, वहिनी, वहिनी तुम्ही, वहिनी आता मला काही बोलू नका तुम्ही. कारण माझी बिलकुल तब्येत बरोबर नाही की मी तुमच्यासोबत बोलेल. हे काय झालं? ताईची एवढी तब्येत कशी खराब झाली? जर त्या फोनवर पण बरोबर बोलू शकत नाही तर त्यांची काय हालत असेल? एक माझं सासर घर आहे, जे की आतापर्यंत मला कळू दिले नाही की मी या घरची सून आहे. आणि एक त्या ताई, जे की या घरामध्ये एका राजकुमारी सारखं वाढल्या. त्यांची अशी हालत, त्यांना असं सासर घर भेटलं. ताईनी मला कधी वहिनीसारखं नाही ठेवलं. मला असं कधी वाटलंच नाही की त्या माझ्या ननंदबाई आहेत. प्रत्येक वेळेस आम्ही बहिणीसारखंच राहिलो. हे काय झालं त्यांच्यासोबत? पण नाही, मी ताईसोबत असं काही होऊ देणार नाही. ओ ऐका की हो, तुम्ही चला माझ्यासोबत ताईच्या घरी. पण सुजाता, कशासाठी? तुम्ही माझ्यासोबत चला फक्त, आत्ताच्या आत्ता. वहिनी तुम्ही, हा ताई खूप सहन केलं तुम्ही, बस खूप झालं. ओ ऐका की, चला लवकर ताईला घेऊन. हे काय व्हायलंय माझ्या घरामध्ये? काय हो काकू, तुम्हाला दिसना झालंय काय व्हायलंय ते? जर तुम्ही तुमच्या सुनेला दवाखान्यात दाखवणार नाही तर का मग तुमच्या इथं मरू देवा? अरे आमच्या घरच्या ते लेक बाळ आहेत, आम्ही दाखवतो डॉक्टर जवळ त्यांना. तसं बघायला गेलं तर हे काम तुमच्या लेकाचं होतं, पण तुम्ही असे संस्कार दिलेच नाही तुमच्या लेकाला. काकू आम्हाला इथं मजबुरीमध्ये यावं लागलं. ज्या दिवशी तुमच्या पोरीसोबत असं होईल ना काकू, त्या दिवशी तुम्हाला कळल की सुनेला किती त्रास होतय ते. आणि तसं बघायला गेलं तर माझ्यापाशी वेळ पण नाहीये तुम्हाला समजून सांगण्यासाठी. चला हो
चला ताईला लवकर घेऊन दवाखान्यामध्ये. काय म्हणले व डॉक्टर? अगं सुजाता, हा बोला की, काय म्हणता? ताईची तब्येत बरी आहे की? डॉक्टर म्हणले राधिकाला टायफॉइड मलेरिया दोन्ही सोबतच झालेत. डॉक्टर म्हणले तिचा बीपी खूप लो झालाय. तिला जेवण दिलं नाही का? किती दिवसापासून माझी बहीण उपाशी आहे की. काळजी करू नका, आता आणलंय दवाखान्यामध्ये. आई बाबाला एकदा कॉल करा आणि सांगा यायला इथं. हॅलो बाबा, एक मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतो, त्या ॲड्रेसवर या. केलाय फोन, निघाले ते. बाई राधिका? बाबा, राधिकाचं ब्लड टेस्ट केलं आणि त्याच्यात तिला मलेरिया आणि टायफॉइड दाखवलाय. काही दिवस राधिकाला इथं ठेवावं लागल. डॉक्टर बोलले आता तेवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही, ती लय लवकर बरी होईल. पण दादू, तू आता गोष्टीला खूप जास्त वाढवलंस. तुला माहित आहे ना हिच्या सासूचा स्वभाव किती रागीट स्वभावाची आहे ते. हिच्या सासूनं काही केलं बिलं तर तू असं काही करायच्या आधी विचार तर करायचा असता. बाबा, तुम्हाला काय वाटते? का ताईला अशाच हालतीमध्ये तिथे सोडायला पाहिजे होतं आम्ही? बाबा, आता ताईची चांगली ट्रीटमेंट होते आणि ताई चांगल्या होतात. अगं सुजाता, तुम्ही दोघांनी मिळून अजून दुनिया नाही बघितली. तुम्ही अजून लहान आहात. तुम्ही दोघांनी सगळं काही खराब केलं आज. आता तुम्हाला तरी काय बोलू मी. आता मला सगळं बरोबर करावं लागल. हां हॅलो बाई, राधिकाची लय तब्येत खराब होती म्हणून तिच्या भावानं तिला दवाखान्यात ॲडमिट केलं. तर मग दादा, मला कशाला सांगायल्या? तुम्ही ऍडमिट केलंय तर तुम्हीच बघा आणि तुम्हीच लक्ष द्या. तुमची पोरगी आहे, करा मनाची मनमानी, जसं करायचंय तसं. आणि तसं बी आम्ही तर तिला इथं परेशान करतो ना, लक्षच नाही देत तिच्यावर. तर मग आम्हाला तिथं यायची काय गरज आहे? आणि तसं बघायला गेलं तर केली ना तुमच्या सुनेनं आमची खूप बेइज्जती. आता काय राहिले? आता म्हणा तिला, कर म्हणाव नंदाचं सुकलं दुखलं. ठेवा तुमच्या पोरीला तुमच्या जवळच. पण बाई, मी आमच्या पुऱ्या परिवाराकडून तुमची माफी मागतो. बाई, एकदाचं माफ करा आम्हाला. पण एकदा हॉस्पिटलला या तुम्ही आणि जावई. तुम्ही आल्यामुळं राधिकाला लय बरं वाटेल. बघा दादा, माझं काही तिथे येणं होत नाही. दुःख सुख काय आहे ते तुम्ही तुमचं बघा, मला काही सांगू नका. आणि राहिली गोष्ट माझी न माझ्या पोराची, तर आमच्याकडे तेवढा वेळ नाहीये की हॉस्पिटलमध्ये येऊन तुमच्या लेकीला बघाव. जेव्हा तुमची पोरगी पूर्णपणे बराबर होईल ना, तेव्हा सोडून जा इथं. जसं तुमची सून आणि तुमचा लेक येऊन तिला घेऊन गेलेत ना, तशी आणून सोडा म्हणाव, जेव्हा बराबर होईल तेव्हा. बाबा, मला फोन द्या, मला बोलायचंय. हे बघा काकू, आता राधिका ताईची तब्येत बिलकुल बराबर नाहीये. पण जेव्हा पण त्या बऱ्या होतील ना, तेव्हा पूर्ण मान सन्मानासोबत त्यांना घ्यायला या, कारण त्या तुमच्या घरच्या सून आहेत. आणि राहिली गोष्ट जावयाची, तर त्यांना तर इथं यावंच लागेल, कारण त्यांची बायको इथं ॲडमिट आहे. सुजाता, खूप जास्त बोललीस तू. सासू आहेत त्या राधिकाच्या, आपण पोरीकडचे आहोत. आणि जावईला राग जर आला तर काय होईल? ऐकलं का तू? माझा मुलगा त्या घरचा जावई आहे, जावई. आणि जावई देव असतो, देव. हो काकू, ही गोष्ट एकदम बरोबर बोलली तुम्ही. जावई देवाचं रूपच असतात. तुमचा मुलगा आमच्या घरच्या पोरीला लग्न करून घेऊन गेलेत, तर मग आमच्या पोरीचा मान सन्मान इज्जत करणं जावयाचं काम आहे. त्यांची बायको एका आठवड्यापासून बिमार आहे आणि त्यांनी साधं विचारलं सुद्धा नाही. अरे, त्यांनी साधं एक गोळी आणून दिली नाही. असे संस्कार दिलेत तुम्ही तुमच्या पोराला. अशा तर जावयाला कोणी देव नाही म्हणायला पाहिजे काकू. असं आहे ना की बाई, मला माहित आहे की तू खूप तेज आहेस ते, पण माझ्या पुढे असं तुझं तोंड चालवू नको. अगं, तू मला ओळखत नाहीस. आणि ऐक, जशी तू तुझ्या नंदाला घेऊन गेली होतीस ना, तसं आणून सोड, नाहीतर ठेवून घे स्वतःजवळ पूर्ण आयुष्य. आम्हाला नाही तिची काही गरज. असं का काकू? अजून काय करणार तुम्ही? स्वतःच्या पोराचं दुसरं लग्न करणार? ठीक आहे, करून दाखवा. तुम्ही कदाचित विसरले वाटतं की माझे पप्पा पोलीस आहेत. मला फक्त एकच फोन करायची गरज आहे. मग तर तुम्हाला माहीतच आहे ना तुमच्या परिवारासोबत काय होईल ते. काकू, बाबांना कोर्ट कचेरीच्या नादी लागणार नव्हते. याच्यासाठी तुमच्या त्या गोष्टी ऐकत होते. तुम्हाला कधी उलटून बोलले नाही. बाबाला भीती वाटते या सगळ्या गोष्टीपासून, मला नाही. मला तर घरातून बाहेर पडायची पण गरज नाही. मला फक्त एक फोन करायची गरज आहे. मग बघा कसं करता ते दुसरं लग्न तुमच्या पोराचं. काय झालं काकू? तुमचा आवाज येत नाहीये. अजून फोन कटला नाही. तुम्ही ऐकत आहात तर मग आता ऐका. आता ताईची तब्येत बराबर नाहीये, पण जेव्हा पण ताईची तब्येत बरी होईल ना, तर पूर्ण मान सन्मानासोबत तुम्हाला ताईला घ्यायला यावं लागलं इथं. हॅलो हॅलो,
हॅलो